नमस्कार पाहुणे, स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर आपण चालू आहे आज संडे राईडला. वॉक करायला टाइम नाही भेटला अजिबात. सगळं पॅक करतात होते कारण गोप्रो सेटअप काढलेला पाण्यामुळे. परत बॅग वगैरे सगळं भरायला घेतलंय. निघालो होतो आपण. आता मी पण नॉर्मल आपलं जॅकेट घेतलं आणि नॉर्मल बेसिक जाणार आहे कारण जास्त करणार नाही. आपल्या कसाऱ्याच्या वरती इगतपुरी त्या स्पॉटला जायचंय. तिथं जर काय प्लॅन झालं तर आपण तिथे वॉटरफॉल जाणार आहोत, जर प्लॅन झाला तर. नाही तर मग आपण रिटर्न येऊया. तर आपला आता सगळा हेल्मेट रेडी आहे, इंटरकॉम वगैरे लावलेला आहे आणि आपला गोप्रो वगैरे सेटअप केलेला आहे. तर निघूया आपण आता, कारण कोणाला ऑलरेडी आपली वाट बघतोय. त्यांनी माझे 2 फोन झाले त्याला. तर निघूया आपण आता घरातनं आणि भेटूया डायरेक्ट बाईकवरती, कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय. नक्कीच आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला. मी डायरेक्ट तुम्हाला बाईक सेटअप वरती भेटतो. हॅलो हॅलो, माईक चेक. चला निघालो घरातनं आपण आता. ॲक्च्युली एक मॅटर झाला मोठा. माझे ग्लव्स ते राहिलेत रूमवरती आणि ग्लव्सशिवाय मला जमत नाही बाईक चालवायला. तर आपण इथून पहिले रूमवरती जाणार आणि आपलं ग्लव्स घेऊया आणि निघूया, पुढं कंटिन्यू करूया. ऑलमोस्ट बाईकमध्ये फ्यूल टँक आहे आपली, 1 सेल कमी आहे, 1 सेल संपलेलं फक्त. तर पुढे रिफ्यूल करूया आपण. तर थोडासा उशीर झाला आहे मलाच निघायला, कारण कुणाला ऑलरेडी पोहोचला लोकेशनला. कुणाला पोहोचून आय थिंक तर 20 मिनटं झाले असतील आणि मलाच लेट झाले, कारण माझं काहीच रात्री सेटअप केलं नव्हतं मी. त्यामुळे मला निघायला थोडं उशीर झालं. तर आता पटापट कवर करूया आपण डिस्टन्स. आणि मी ऑलरेडी गाडीची लूप चेन क्लीन करून ठेवलेली. माझ्या संडेला 100% प्लॅन बनणार आहे. ऑलरेडी तयारीमध्ये होतोच मी की संडेला मोस्टली राईड होणार आपली. पण माझी राईड दुसरीकडची होती, म्हणजे मी दुसरा प्लॅन केला संडे राईडचा. कारण दुसरा ग्रुप होता आपला, जो आपण नेहमी जातो तो ग्रुप, म्हणजे जो लोणावळाला ग्रुप नाही, दुसरा ग्रुप होता जो मला ठाण्यामधला ग्रुप भेटलेला आहे. वा, आपले ग्लव्स आले दिदीच्या रूमवरती. तर आधी आपण परत जाऊया. चला ग्लव्स घेतले रूमवरनं आपण. आता पटापट निघूया. राईड कंटिन्यू करतोय आपण. आता ग्लव्स वगैरे घेतले आपले. आता फुल अँड फायनल सगळं झालं आपलं. कांबाऱ्या गावची आई मला येऊ नक्की. कांबाऱ्याचा बावला दिसतो मला, मानव. नक्की थांबला कुठे कोणाला? अरे बापरे, पूर्ण गेअर्स बिअर्स घालून आलेला आहे. आता आपल्याला जॉईंट झाला आहे कुणाल, KB ब्लॉग्स. भावानी बंद केलं, चालू केलं परत. चलो, आणि भावाची आपली बुलेट. ही बुलेट कुठली, क्लास कुठली आहे? थंडरबोल्ट 350 फुल मॉडिफाय गाडी. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि आपण निघू इथनं आता. गाडीला शिफ्ट केली स्पोर्ट्स मोडला. आपण मोडला सगळं चालवत नाही. मायलेज बिलेजचा विचार नाही करायचा, मेन परफॉर्मन्सचा विचार करायचा. परफॉर्मन्स बेस्ट भेटला पाहिजे. रस्ता परत कट इथून. तर ऑल ओके, ऑल सेट. आणि ZX ट्रेनर लागले. त्या दिवशी जेव्हा मी लोणावळा राईड केली तेव्हा गाडीचं पूर्ण बॅलन्स माझा राईट साईडला खिचत होता.
आता एकदम स्टेबल चालते काय माहिती काय इश्यू झालाय. थोडीशी घेतली 152 155 आय थिंक घेतली गाडी मी. नॉर्मल गाडीची घेतली. कुणालच्या बाईकमध्ये फ्यूल कमी आहे तर कुणाला फ्यूल अप करायचं आहे तर त्याला पण आपलं तर आहे ऑलमोस्ट 1 सेल डाऊन आहे. चला पुन्हा एकदा कंटिन्यू करूया. फ्यूल अप झाला पण आय थिंक आयफोन लावतो हेल्मेटला. गद्याला वजा तर स्पोर्ट्सला टाकले ना आता मायलेज पूर्ण ड्रॉप. अजून BMW M1000 RR बाय फुल लिंकर चाललाय. आणि लुक ॲट दिस ब्युटी ऑल कार्बन फायबर. आय थिंक इतना टर्न आहे आम्हाला. कसारा घाट धुक्यात भरलाय. असं झूम अँड दिस व्ह्यू झूम आउट. अच्छा झालाय कसारा घाट सुरू. इथनं आपला कसारा घाट सुरू होतो. आय थिंक पुढे 4 किलोमीटर टर्न बोला 2 किलोमीटर क्रॉस केले जातात आपण. आय थिंक इथनं पुढे टर्न आहे. हे बघा ट्रिपल शीट आउटसाइड. अरे हा जवाहर रोड आहे. इथनं आम्ही शूटला जातोय. रईस मी आणि असे बरेच इथनं आम्ही शूटला जातोय. इकडनं निघतो रस्ता जव्हारला. ज्याला जव्हार मोखाडा माहीत असेल इकडे जव्हार मोखाडा रस्ता निघतो. आणि इथला वेदर खूप भारी असतो. इथे ना कंटिन्यू थंड. आम्ही आय थिंक इथे लास्ट 2 मंथ शूटला आलेलो. रईस मी होतो. 1 डे स्टे पण केलेलं. तिथे रईसचे लागलेले खूप मोठे यल. त्याचे एअरपोर्ट्स आय थिंक 4 कुठेच होते ते चोरलेले. जिथं आठवण म्हणते आठवण राहणार आहे मोठी आठवण. तू पुढे राहा ना. मी मॅप लावलेला नाही आहे. तर कुणाला लावलेला मॅप कारण मी मॅप स्टँड काढून ठेवला बाईकचा. त्याने मॅप लावलेलं आहे. तर त्याच्यानुसार आपण निघूया पुढे जाऊया. काहीच त्या रस्त्याने आय थिंक एक आम्ही लेफ्ट घेतला आणि आम्ही चालू अशोका वॉटरफॉलला. मला पण माहीत नाही आहे कुणाला घेऊन चालला आहे. मला त्यालाच माहिती काय रस्ता आहे. त्याने मॅप लावलेला. ते आम्ही 2 विचारला काकांना. आणि ते हगायला बसला की फोनवरती बोलला. अरे फोनवरती बोलतोय. अबे साले. हां तर इथनं
सरळ जायचं आहे. इथे लागला विहीगाव वाजता सरळ जाऊन आपल्याला आय थिंक राईट मारायचं परत एक. त्यानंतर लागेल अशोका वॉटरफॉल. तिथनं परत आपण राईड घेतला आणि इथे समोर दिसतं अशोका वॉटरफॉलचा बोर्ड. लोकेशनला पोहोचलो आहे. अरे बापरे, इथे आपली खाली नाही लागली. तर आपण पोचलो अशोका धबधबा. हा बोर्ड आहे पण गेट बंद आहे. रस्ता असेल ना दुसरा. बाईक तिथे लावे चल. इकडे टाक कोपऱ्याने. काहीच शहाणे लोक अशी गाडी रस्त्यावरती लावतात, त्यामुळे आमच्यासारख्या गरीब रायडरला प्रॉब्लेम येतो. कुठनं रस्ता तो वाला व्हिडिओ फ्रंटची चालू होती असं वाटतं मला. तो हागला असेल मग मोठावाला. हागलोय ते गेलं ते पण व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाली, काहीच नाही. बघ फ्रंटचीच चालू आहे. रे शी भारी आहे ना. कुठं आता वरून आता इथं निघालो आपण. कोणाला त्याचा सेटअप करतोय. फ्रंट व्ह्यू फुल तुझं वाईड अँगल ठेवून दे पूर्ण. थांब जरा. ओके. आता रेकॉर्डिंग करून चेक कर. मागासारखं परत सेल्फी कॅमेरा ऑन ठेवशील. भावाने मस्त मागाशी ब्लॉग केले, मस्त स्पोर्ट्स बाईक वगैरे सगळा घेतला आणि भावाचा सेल्फी कॅमेरा ऑन. सेल्फी व्ह्यू. हां तुझा व्ह्यू होता ना पूर्ण वाईड. हा बस ओके डन. आणि यो घरातला त्यांनी टावेल लावला इथं गाडीला. घरातलं बोला टावेल कापून लावलाय बोला इथं गाडीला. आणि आपल्याला पण लावतं का, पण आपलं ॲडजस्ट असं आहे का आपलं आहे टायटेनियम. मस्त वाटलं इथे येऊन. फक्त नंतर समजलं की बंद आहे. म्हणजे चालू तर आहे, बंद म्हणजे असं काही खाली जायला बंद आहे ना. खालचा रस्ता आम्हाला माहीत पण नाही. तर बोललं एवढी मेहनत करण्यापेक्षा इथून बघूया, आनंद घेऊया आणि घरी निघूया. आमच्या सिंबाच्या गोट्या आहेत एवढ्या. कुछ भी लावचे ना मस्त टेल लाईट. इथनं अशी पूर्ण एक लावची ना पट्टी. मला जाऊन पुढं परत बॅटरी चेंज करावं लागतील, कारण ह्या बॅटरी लागल्या दगा द्यायला. पुढचा व्ह्यू बघा गावात. तुम्हाला बघा ही लाईफ बघा. आपण जगतोय ते काय, अरे हे जगताय ते काय. हे बघा सकाळ सकाळी पोरं खेळायला. आपली पोरं सकाळ सकाळी टी व्हीवरती कार्टून लावून बसतात आणि ही पोरं बघा सकाळ सकाळी खेळायला मातीमध्ये. नाही मोबाईल नाही नेटवर्क, आपल्या मस्तीमध्ये. आणि हा भावाचा काय मोठा विषय झाला. भावाचा ब्रेकअप वगैरे झाला वाटतंय. भाऊ चल राईडला माझ्यासोबत. इथनं जाऊया आपण पुढं. मी आय थिंक पुढं बघितलं आहे का रे. भेटला का नाही का. पुढून रस्ता खाली जायला धबधब्यावरती आहे का पुढून रस्ता. हा आहे ना रस्ता. धुंडा आहे आमने काहीच. निघायचं रिटर्न. चलो स्वागत केलं आहे. नाही माझं चालूच आहे का. हां चालू आहे. काहीच कोणतरी स्पॉन्सरशिप करा. गोप्रोच्या 2-3 बॅटऱ्याचा सेट मागवायचा आहे मला, कारण या बॅटऱ्यांना डायरेक्ट फुस होत आहेत. कोणतरी स्पॉन्सरशिप करा म्हणजे मी गोप्रोच्या बॅटऱ्या घेईल. चलो पहिला बुंदी चालू हो गई गाइस. एक टेम्पो पड़ रहा है पाऊस का, तो पटापट निकलते हैं हम इधर से और कुठं तरी मस्त जाते थांबने को.
अरे काय खाता रे तिला रे, खाल्ली ना हाड राहिले दादा, बारीक बारीक ठेम बिम पडणे चालू हो गए अभी गाईज. पहिला स्पीड ब्रेकर उठलो, ह्या ग्लासवरती पाणी पडलं नाही, ग्लास डायरेक्ट ब्लर होते, ब्लर डायरेक्ट. स्टॉप घेतला आणि गोपोरची बॅटरी झाली ब्रेड आणि पुन्हा गेला पुढे निघून पण निघालो आणि घाटंदेवर दर्शन घेऊया देवीचं मस्त आणि मग इथनं टर्न मारून घरी जाऊया. एक चंगलो आलाय परत पुढे गेलेला चाललाय पुढं दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो परत बाईक वरती. काही दर्शन घेऊया मस्त आपला देवीचा, घाटन देवीचा, मग निघूया घरी. नऊ वाजत आलेत. मोस्टली आपण 10 पर्यंत घरी पोहोचूया. चला बूट वगैरे घालू आणि निघूया घरी परत आपला. तर काहीच निघूया आता परत घरी. ऑलमोस्ट झालं आता, इथनं घरी निघूया आपण. चालले कोण बावटे डॅमला चाललाय, कोण कुठे चाललाय आणि आम्ही चाललोय घरी. तर सगळा हेल्मेट वगैरे घालूया आणि निघूया. तर गाईज निघालो आता इथनं आम्ही, झालाय गोप्रो लावला चार्जिंगला मी. तर निघूया टाकायचा आणि पुढे एक टी ब्रेक घेऊया किंवा नाश्ता ब्रेक घेऊ, काय कुठला ते ब्रेक घेऊया, चहा वगैरे पिऊ मस्त आणि मग डायरेक्ट थेट घरी निघूया. काहीच परत ब्रेक झालाय, डायरेक्ट आता आडगावला ब्रेक झालाय, तो पण चहाचा ब्रेक झालाय. चहा वगैरे पिऊन मग काय तर इथनं जवळच नागपूर 5-10 मिनिट आहे, तो त्याच्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला. चलो गाईज, अरे बापरे नुसतं स्पोर्ट्सवर झालं. चलो गाईज आता आम्ही निघलते हे. तर गाईज निघालो आपण परत आपला इकडे आडगाव आणि आपला शहापूर. तर चला सरळ. संडे राईड चांगली राहिली आपली आजची, खूप चांगली झाली आजची संडे राईड आपली. खूप चांगला आपण जाऊन येऊन आपली झाले एक 85-90 किलोमीटर. खूप मजा आली कुणाला सोबत करायला, दोघे सोबत गेलो, मस्त सोबत आलो आणि चांगला एक्सपिरियन्स राहिला आजचा. आयला रे शेअर कुत्रा उडवला तिथे. आपली ऑलमोस्ट हाफ टँक झाले, कारण कंटिन्यू गाडी स्पोर्ट्स मोड झालेली मी अर्बनला चालवलीच नाही आहे. आपला फ्यूल जरा जास्त कंझ्युम झाला. नहीं देखा जा रहा यार, नहीं देखा जा रहा. आपला फ्यूल जरा जास्त कंझ्युम झाला. मायला तेरा तो गेम बजाना पड़े.
चला शहापूरला पोचलो पण आता, आणि खूप चांगली झाली संडे राईड. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि नेक्स्ट संडे आपण जाऊया कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी, अजून कुठला तरी नवीन स्पॉट घेऊया आपण. मी आय थिंक 155-700 स्पीडला आलो आणि कुणाला मागे राहिला आहे, तर कुणालचं वेट करतो परत. आणि आपली बाईक ऑलमोस्ट हाफ टँक पिली आहे. फिल करूया आपण बाईकमध्ये, कारण हाफ टँक कधी मी बाईकची ठेवतच नाही आहे, ऑलमोस्ट आपली नेहमी फुल असते. निघूया घरी, आपला टर्न आला आता इथे. आणि जाऊन आलो काय, या बघा घरी बसलाय, या बघा घरी बसलाय, घरी बसलाय. घुमून फिरून आलो शहापूरमध्ये परत आपण, कारण रस्त्याला काही मेट्रो टाकला नाही. मला माहिती आहे फुल टँक आहे, आपण जाऊन तर येऊ. तर चला इथंच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गोप्रोच्या बॅटरी डेट झाल्या दोन्ही पण. नेक्स्ट संडेला आणि वेगळ्या ठिकाणी वेगळ्या राईडला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.